हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते मी बनवलेल्या चहाने. तर आज मला काय माहिती कसं सुचलं की मी चहा बनवायचं, तर मी चहा बनवायला घेतलेला गाईज. तर चला मी दाखवते तुम्हाला मी चहा कसा बनवते. तर मी पहिलं दूध गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये 1 कप पाणी ॲड केलं आणि 1 कप बुकीवालं पाणी ॲड केलं मी त्याच्यामध्ये. आणि त्याला बॉईल व्हायला ठेवलेलं. त्याच्यामध्ये पण 1 चमचा बुकी टाकला मी आणि 1.5 चमचा साखर, नाही 1.5 कप साखर. ओके गाईज. तर त्याच्यामध्ये आणि तो गावावरनं जो आईच्या मळ्यातून मी चहापत्ती आणलेला ना, तो पण टाकला त्याच्यामध्ये. त्याचे 4-5 पीस टाकलेले गाईज. आणि थोडेसे तीन वेलची टाकलेले गाईज, थोडासा फ्लेवर यासाठी. ओके. आणि आज आमचा गाईज बाहेर जायचा प्लॅन होता, म्हणजे सोनारवाल्याकडे. आता माझ्या मामाचा मुलाचा बड्डे येणार आहे, तर त्याला काहीतरी गिफ्ट म्हणून मम्मीने आहे ना, मम्मी आत्ता लागते ना, आता मम्मीने त्याला गिफ्ट म्हणून कडे द्यायचे विचार केलेला. मग चांदीचे कडे बनवायला आम्ही गेलेलो सोनारवाल्याकडे. तर चहा पिला आम्ही, सर्व केलेला, मस्त झालेला चहा. आणि निघालो तयारी करून. सो गाईज आता इथे वाशीला पोचलेलो आम्ही. आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, बसायला जागा नव्हती आम्हाला. बसायला जागा भेटली तर आम्ही आता पोचलेलो सँडट रोडला. आणि मग तिकडून मग पुढे उतरून टॅक्सी करून जायची होती. ओके गाईज. तर हा माझा लुक होता आजचा. तो सोनारवाला आमचा फॅमिली सोनारवाला आहे, म्हणून आम्ही तिकडेच जातो घ्यायला, मुंबई सेंट्रलला. तो कुंभारवाड्यामध्ये गोल देऊळ मंदिरच्या एक्झॅक्ट समोर लेफ्ट साईडला असं आहे. तर आम्ही आता इथे पोचलेलो बघा गाईज. हा गोल देऊळचं मंदिर आहे आणि सोनारवाल्याकडे पोचलेलो आता. तर मम्मीचं सामान घेतलेलं. मी इथे टाईमपास करत होती, ते कडे वगैरे बघितले आणि मम्मी काहीतरी बघत होती, ते कानातले वगैरे. ही दीदी आहे. ओके गाईज. तर इथेच व्लॉग एंड होतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटलं तुम्हाला व्लॉग. बाय गाईज.